Stare, Dare, Truth. Yes, I'm gay. And I'm in love with Adi. काय बोलायचं आहे तुला? काय झालं तुला इतका का वेगळा वागतोस? वेगळा म्हणजे? कारण मी माझ्या फिलिंग सगळ्यांसमोर कन्फ्युज केलं आहे. आणि तुला कळतं तू हसलायस त्याच्यावर. मान्य आहे, पण या सगळ्याला तू खूप इमोशनल टच देतो असं नाही वाटत तुला? तू हे मला पर्सनली पण सांगितलं असतं, सगळ्यांसमोर सांगायची काय ते गरज सोड. होती? मला एकच सांग, हो की नाही? हे बनवडी आई. मी काय विचारलं, हो की नाही? निघ इथे. नॉडी ठीक आहे का? नाही, तू त्याला समजावलं पाहिजे. तो स्वतःच्या फिलिंगसाठी स्वतःचंच नुकसान करून घेतो. त्यातून तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे. बघ मला माहिती आहे मला काय करायचं. सो प्लीज मला सारखं तेच सांगत जाऊ नको. तो आपल्या सगळ्यांचाच खूप चांगला मित्र आहे. मला सुद्धा त्याची काळजी वाटते. तुला काय वाटतं मला त्याची काळजी नाही आहे? तुला जर त्याची इतकीच काळजी असेल ना तर जा तुझ्या मार्गाने. आधी प्लीज असं बोलू नकोस. इकडं मला आता एकटं राहू दे. माझा मूड खूप खराब आहे. आपण नंतर बोलू. कशासाठी बोलवलंस मला इथे? मला नॉडीबद्दल बोलायचं आहे. नॉडी, त्याच्याबद्दल काय? हेच की तो गे आणि तो तुझ्या बॉयफ्रेंडवर प्रेम करतो. हे बघ अनामिका, मला माहिती आहे तू या सगळ्यामुळे खुश नाही आहेस, पण तू कधी त्यांच्या बाजूने विचार केलास का? मला ना एक्सपेक्ट काय करते की मी त्याच्यावर प्रेम करणं बंद करू आणि त्यांचं जे चाललं ते तसंच चालू दे. अनामिका चिडू नकोस, शांत हो. हे बघ, आपण दोघी त्या दोघांना खूप चांगले ओळखतो आणि आपण दोघीच या सगळ्यातून त्याला बाहेर काढू शकतो. कसं? आधी तू मला एक प्रॉमिस कर. तू मला हेल्प करशील आणि हे सगळं कॉन्फिडेंटली आणि सेफली हँडल करशील. ठीक आहे, काय करायचं? हॅलो नॉडी, मी आज खूप प्यायलो आहे रे. तुझ्याकडे थांबू शकतो का मी आज? हो ठीक आहे, पण मी हे तुझ्या दादाला कळवतो. ये तू. बाबा काय म्हणाले नाही ना? अच्छा ठीक आहे. हा तो झोपला आहे. तो भडकला आहे थोडा माझ्यावर. झोपला आहे. हो नक्की. नॉडी, नॉडी, आय एम सॉरी. मला माहिती आहे आदित्य, तू खूप टेन्शनमध्ये आहेस.
पण टेन्शन रिलीज करण्याचा हा मार्ग नाही आहे. तुझं हे असं वागणं मला खूप अनपेक्षित आहे तुझ्याकडून. तुझ्या अशा वागण्याने तुझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होते. जेवढी माणसं आहेत ती पण गमावून बसशील. आय नो, पण या सगळ्याचा विचार केला आणि ग्लास झाला. मी तुला असं नाही बघू शकत आहे. पण तुला ॲक्सेप्ट सुद्धा करू शकत नाही. माझं एका मुलीवर प्रेम आहे. पण तुझ्यासारख्या फिलिंग्स नाही आहेत मला. बट ॲज अ फ्रेंड आय लव्ह यू. तू अंकिताशिवाय राहू शकतोस नाही, का? माझं प्रेम आहे तिच्यावर. तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीकडे बघू शकतोस नाही, का? खूप वेगळी आहे ती. शी इज द ओनली वन. अरे पण बाकीच्या मुली पण तुला तेवढंच प्रेम देऊ शकतात. नाही, ती इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. मी पण इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. पण मी जसं तुझ्यावर प्रेम करतो तसं तू माझ्यावर प्रेम नाही करत. कारण माझ्या मनात तुझ्याबद्दलच्या फिलिंग आहेत, तुझ्या मनात माझ्याबद्दल त्या फिलिंग्स नाही आहेत. मी असाच आहे. लहानपणापासून. हो, माझे बाबा गेल्यापासून. अरे, बाबा गेल्यापासून तूच माझ्यासोबत होतास. सगळ्या गोष्टीला तूच फक्त सपोर्ट केला आहेस मला. माझ्या आयुष्यात जे काही गोष्टी झाल्यात मी फक्त तुझ्याशीच शेअर केल्या आणि आता पण करतो. पण ह्या सगळ्याला हेच रिलेशन का? आपण मित्रांसारखे राहू शकतो. इनफॅक्ट आपण भावासारखे राहू. तुला काय वाटतं हे सगळं सोपं आहे? गेल्या 4 वर्षापासून मी हेच फेस करत आलोय. तेव्हापासून मी स्वतःला एकच प्रश्न विचारतो, हे असं का होतंय? आणि माझं मन मला फक्त एकच उत्तर देते की मला तू आवडतो. अंकिता आल्यापासून माझ्यात जेलसी आणि इन्सिक्युरिटी खूप वाढली. त्यामुळे मी स्वतःमध्येच खूप अडकत गेलो आणि यात नेहमीसारखाच गुंतत राहिलो. ठीक आहे ना, मी तुला ह्या सर्वातून बाहेर काढतो. मी करतो ना तुला हेल्प. नाही रे, वेळ निघून गेली आता. नाही होऊ शकत काय. काय झालं तुला? सकाळी असं अचानक आत गेलास. किती वेळ हाका मारतोय, काही रिप्लायच नाही.
बोल. अपसेट आहेस? अरे हे सगळं होतं ना. मी प्रेम करतो तुझ्यावर आणि मी तुला सांगितलंय पण. तू माझ्याबद्दल असं चुकीचा विचार कसा करू शकतोस? तू खूप मिसअंडरस्टँड करतोयस नॉडी. तुला माझी गरज होती म्हणून मी अरे तुझ्या मी जवळ गे आलो. असलो तरी मला तुझ्याकडनं फिजिकल रिलेशनची गरज नाही आहे. मला तुझं प्रेम हवंय, तुझं फेवर नाही. असं काही नाहीये. मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तू जा इकडनं. नॉडी, माझी बर्थडे पार्टी आणि तुला यायचं. मी नाही येऊ शकत. मी तिकडे आलेलो काही जणांना आवडणार नाही, इस्पेशली आदित्यला. ती माझी बर्थडे पार्टी आहे. तू बाकीच्यांचा विचार का करतोयस? मला करावं लागेल. गेल्या 2-3 महिन्यात माझ्यामुळे खूप काही गोष्टी स्पॉईल झाल्या आहेत. तू स्वतःकडे बघितलंयस कधी? स्वतःचा विचार केलायस कधी? हे सगळं विसरण्याची हीच खरी वेळ आहे. अगं पण तुला नाही कळणार. हे बघ नॉडी, मला माहिती आहे तू अजूनही आदित्यवर प्रेम करतो, पण तू त्या व्यक्तीचा विचार करत नाही आहेस की जी व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते. आणि तूही आता तसंच वागतोय, तसा तुझा बेस्ट फ्रेंड वागतोय. अनामिका, मी संध्याकाळी तुझी वाट बघीन. बाय. Hi, Nodi. Come inside. आधी नॉडी आलाय, जा त्याच्याशी बोलून घे. नाही, मला नाही बोलत. असं नको करू, जा ना, एकदा बोलून तर घे. चल, हां, तुला कसं आहे सॉरी? मी ठीक आहे. तू कसं आहेस? मी पण. हां, थँक्यू. पार्टीला येतेस ना तू? हो हो, चालेल. मी वाट बघते. हो.
तुला काही बोलायचं आहे का? हो. तेच ना, मी तुला असं काल का बोलली हेच विचारायचं आहे ना. हो. हे बघ रॉडी, मला माहिती आहे तू आदित्यवर खरं प्रेम करतो, पण मीही तुझ्यावर खरं प्रेम करते, म्हणूनच मी तुला काल असं बोलते. पण आता मी का? हे बघ रॉडी, हा फोन वापरणं सोडून टाक. तुझ्या या फोनमुळे तुझ्या आयुष्यातील तुझ्या सर्व गोष्टी थांबतात. अनामिका म्हणाली बोलवलंस तुम्हाला. जे काही झालं त्यासाठी सॉरी. सॉरी कशासाठी? प्रेम केलंस तू माझ्यावर. हो बरोबर आहे, पण माझी अशी अपेक्षा होती की मी जेवढं तुझ्यावर प्रेम केलं आहे तितकंच तू माझ्यावर प्रेम करावं. पण आज मला कळलं आहे, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं ना की ती व्यक्तीसुद्धा तेवढंच प्रेम करायला कंपल्सरी नाही आहे. म्हणून सॉरी. तुला हे जमेल का? मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, मग हे तर नक्कीच जमवेल. तर ठीक आहे, लेट्स जॉईन द पार्टी.